नमस्कार। आज या ठिकाणी हिंदू जनजागृती समिती तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे। आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। या हिवाळी अधिवेशनामध्ये यंदाच्या वेळेस लव्ह जिहाद विरोधी आणि धर्मांतरण विरोधी कायदा करण्यात यावा ही मागणी आज या ठिकाणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेली आहे। कारण 9 राज्यांमध्ये हा लव्ह जिहाद विरोधी कायदा झालेला आहे। या वर्षभरात 32,900 हून अधिक युवती बेपत्ता आहेत। दरवर्षी हजारोनी युवती बेपत्ता होतात। या जातात कुठं? महिला सुरक्षेचा प्रश्न आज ऐरणीचा विषय झालेला आहे आणि त्यातच ते जे धर्मांध आहेत तर ते फसव्या प्रेमाच्या जोरावरती आज हिंदू तरुणींना फसवत आहेत, त्यांचं अपहरण करत आहेत, त्यांना धर्मांतरणासाठी जे आहे ते जबरदस्ती करत आहेत। हे जे लव्ह जिहाद आहे याचा दिवसेंदिवस वाढणारा धोका लक्षात घेऊन राज्य शासनाला विनंती आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की यंदाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपण हा लव्ह जिहाद विरोधी आणि धर्मांतरण विरोधी कायदा करून आम्हा सर्व लाडक्या बहिणींना जे आहे ते संरक्षण पुरवावं। नमस्कार। आज आम्ही लव्ह जिहाद विरोधी कायदा व्हावा यासाठी आम्ही शासनाकडे निवेदन दिलेलं आहे। लक्षात घ्या की आज लाखो तरुणींचं जीवन या लव्ह जिहादच्या जाळ्यामध्ये अडकून उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्याच्यामुळे बांधवांनो याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। आज आम्ही साताऱ्यामध्ये सुद्धा अशा अनेक घटना आमच्या कानावर येत आहेत। अनेक माता भगिनी या जाळ्यामध्ये फसलेल्या आहेत आणि हे फक्त भारतापुरतच मर्यादित नाही तर संपूर्ण जगभरामध्ये याचा धोका वाढलेला आहे आणि हा धोका लक्षात घेऊनच अनेक राज्यांमध्ये हा कायदा पारित केलेला आहे। तर आम्ही सातत्याने पाठपुरावा घेतोय, तरी पण कित्येक वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये हा कायदा का होत नाहीये हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। तर आत्ताच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्व शासनांनी सर्व बांधवांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि तत्काळ लव्ह जिहादचा कायदा पारित झाला पाहिजे। आमची अशी या माध्यमातून शासनाकडे विनंती आहे, मागणी आहे, याचा गांभीर्याने विचार करावा आणि लवकरात लवकर कायदा पारित व्हावा अशी मागणी आहे। धन्यवाद।